देवा बिरुराया पडतो विपाया जिजवली काया तुझे गुण गाया हा जन्म माझा जाईल वाया चित्तात तुझिया रूप पाया उडालेला जन्मा देवा मी तुझला येर झाला नको पुरे मजाला माझा प्राण तुला रतिला बोला जगभर बोला बोला उदार वीरदेव वीर भाळी भंडार हाती तलवार उन्मत्त जगती या पापाचा भार दृष्टांचा देवा करी संहार भाव भगतीने तुला पूजला अखंड जप विश्वास मोजला माझा प्राण तुला रपिला बोला जगभर बोला बोला जगभर बोला बोला जगभर बोला नको चंद्र तारे फुलांचे पसारे जिथे मी हसावे तिथे तू दिसावे तुझ्या पाऊलांनी मी हरवून जावे नजरेत तुझिया स्वतःला पाहावे जिथे सावली दूर जाते जराशी तिथे हाती घेशील ना मला साथ देशील ना माझा तू होशील ना माझा तू होशील ना माझा तू होशील ना देवा होशील ना
आवाज करतो या नगान माझ्या देवाच गा
जातो या पचन गौडा कोंबर माडिद कोड नव्वा छंदक तंदिना तंगे निर्ग वंदिना छंदक तंदिना तंगे निर्ग वंदे या ठिकाणी कैलासवासी नामवंत शाहीर बिरा बापू खांडेकर यांच्या 29व्या पुण्य स्मरणार्थाच्या निमित्तानं त्यांचे चिरंजीव रामकृष्ण बिरा खांडेकर यांनी आज या ठिकाणी गेली 29 वर्ष झालं ते आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा पुण्य स्मरणाचा कार्यक्रम आयोजित करतात। लोकांना जेवणाबरोबर या ठिकाणी मनाच्या शांततेसाठी आणि मनाच्या समाधानासाठी असणार त्यांच्या आत्म्याला एक समाधान लाभण्यासाठी। कारण माणूस जरी आपल्या तर शरीरूपानं गेला असला तरी सुद्धा आत्मन रूपानं जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तो राहत असतो आणि त्यांचा स्मृतिगंध जपण्यासाठी त्यांचे लाडके चिरंजीव रामकृष्ण दादा खांडेकर यांनी आपल्या वडिलांच्या पुण्य स्मरणार्थ 29व्या या ठिकाणी सुंदर असा ओव्यांचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला। त्याबद्दल भगवंत सिद्ध बिरेशानं मुत्या महारापानं राय उलुरापानं वन काश्मीरानं त्यांच्या कुटुंबियांना भरपूर असं चांगलं आरोग्य सुख शांती समाधान जीवाला जीव देणारे माणसं भगवंतांनी त्यांना बहाल करावे, त्यांच्यातून असंच उद्धाराचं कार्य घडावं, अन्नदान घडावा, दासो घडावा हे भगवंत सिद्ध बिरेशाची विनंती होता मागणी। तुम्हाला सर्वांची या ठिकाणी आम्हाला ज्यांनी ज्यांनी इन्व्हाइट केलं किंवा आमंत्रित केलं मग सर्वांचाच मंडळातील परिपूर्ण आभार आहोत। पहिल्या सतयुगाला देव भोगाला झाला पूर्वीच्या काळाला उगावत्या बाजूला सत्य शिरडण वाटाला भक्तीचा पुत्र बरे का खंडवाचा बाळ माया आपल्या गुरुची बरे का आपण या जगाच्या पाठीवरती शबाय माशा नंतर फोन नाही कर्णानंतर दातृत्व नाही आई नंतर मातृत्व नाही वडिलांनंतर कर्तृत्व नाही चंद्रानंतर शीतलता नाही बिरापासारखा गुरु नाही आणि महारापासारखा शिष्य नाही मात्र बाबा त्या विवेशाची त्या शिरारो नमटाला लागला होता शिवभक्ती महारापा कशी करायला लागला करायला चोता गुरु बिरुशाची का कर्णवाचा पुत्र महारापा सेवा पूजा लागलाय बाबरे करायला सवाळाच्या पाऱ्याला सवळ पाऱ्याला सवाळाच्या पाऱ्याला सवळ पाऱ्याला
टोप नव्हती डोळ्याला, चांदी नव्हती तोंडाला, पाठ नव्हती भुईला, असा सत्वशरणी म्हाळापा दिवसभर शेळ्या मेंढ्याचं खांड राखायचा आणि काळ्या मदम राखायला. खांद्याला मात्र बाबा शीतळाची जिंदगी मात्र लावायचा करडा काकाला आणि जायाचा निवृत्त त्या मोराच्या डोहाला शिवा डोन मठाला नंद कुदल बनाला कात्र कंठीच्या याला लाल फुल्या भागात जाऊन आंघोळ सवय करायचा नित्य नियमानं. खांद्याला मात्र भगवंतासाठी पाण्याची मात्र भिंडी कांद्याला लावायचा. लाल्या फुल्या बागला जाऊन जाई जुई मोगरा चाफा शेवंती मखमली कस्तुरी नाना तऱ्हेची फुलं तोडायचा, करंडीत घालायचा. याचा आपल्या देवाच्या रावळ मठाला आणि नित्य पूजा लागला कसा करायला. शिवा भक्तीवर का मोठ्या भक्ती भावनावर का माळापा कशी लागलाय बाबा नित्याच्या नेमाला या नेमाला सवळाच्या पाऱ्याला सवळाच्या पाऱ्याला सवळाच्या पाऱ्याला सवळाच्या पाऱ्याला देवाच्या जवळ भगवानाच्या जवळ तिचा माळा तिचा माळा पाणी लागलं देवायाला घालायला. नित्य नेमाना पमा ज्याचा गुरु मनगंड किंवा ज्याचा गुरु बळकट त्याला जगात घ्यायचं काम. सद्गुरु वाचून सापडीना सोय धरावे ते पाय आधी आधी आपणा सारखे करती तात्काळ नाही काळ वेळ. श्री गुरु सारिका असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी. ज्याचा गुरु बळकट असो किंवा मनगंड असतो त्या शिष्याला परत जायचं अजिबात घाबरायची गरज. अशा भगवंत बिरापाच्या रावळ मठाला म्हाळापाला देवाची फुलं पत्री बाजूला काढली, शिरावत लागला होता पाणी घालायला, पितांबराच्या पदरान देवाचा लागला होता अंग पुसायला, म्हाळापा पुढं काय लागला होता शिरडोन मठाला करायला. भगवंताच्या कपाळाला वारगड्डी क्वारविष देवाची त्यांना आता रोकायला आणि मात्र माग सरला जाई जुईचा पा मखमली शेवंती नाना तऱ्हेचे फुलं घातला, दोन हात जोडला पाया पडला, नागडे पंच धुपा आरती घेतला आणि लागला होता देवाला उठ घालायला. आणि दोन हात जोडून काय म्हणतो कुंतल मन तुझ्या मध्ये माझ्या बीर देवा, कुंतल मन तुझ्या मध्ये माझ्या बीर देवा. कुंतल मन तुझ्या मध्ये माझ्या बीर देवा, कुंतल मन तुझ्या मध्ये माझ्या बीर देवा. भगवंताच्या शिवभक्तीला गेला आणि लागला होता काय करायचं या तर वेळेला लागलाय बाबा गाजवायला.
शिवराय वाटला काही चमत्कार घडला त्या तर जागेला बरे का चमत्कार कशाचा घडतो बाबा माणसं पायापर्यंत देवाचा चमत्कार घडायचा आणि स्वतः नाही तर त्या तर जाग्याला काय भुयाला देवाची सेवा लागलाय करायला त्या तर जागेला जिजामाई राहायला देव मनाचा विचार करायला माणसानं मरावे तरी कीर्ती रूपाने माग का अप्पा या जगात सगळीच माणसं आज तुम्ही असो किंवा मी असो सगळी जायला नाही तिथं राहायला पण आलेला नाही सुट्टी पुन्हा नाही कारण भगवंतानं तुम्हाला मला इतका नरदेह चांगला दिलाय या मात्र नरदेहाचा उपयोग भगवंताच्या हरिनामासाठी भगवंताच्या कथा कीर्तन गुणगान गाण्यासाठी केल्याशिवाय राहायचं त्यासाठी काय सांगू म्हणतो कवी 72,000 नारीला हृदयाच्या धडारीला 72,000 नारीला हृदयाच्या धडारीला कोण चालवी तो सांग रे कोण चालवी तो सांग रे तुझ्या देहाच्या गाडीला कोण चालवी तो सांग रे तुझ्या देहाच्या गाडीला माणसाच्या अंगात नाडे किती येत्या 72,000 तुझा मेजर मग तुझा अंगालाच म्हणलो बरं झालं माणसाच्या अंगात नाड्यामध्ये 72,000 आहेत आणि खोड्या खोड्या काय जात नाड खोड्याच्या आता एखाद्या भागात तुम्हाला काय माहित नाही पण आमच्याकडे तर सांगतो आता एक रोग असा आलाय मळमळ्या त्या रोगाची लक्षण आहे का भावानं गाडी घेतली पोटात बारीक मुरडा उठतो या भावानं अशा पूर्वी लगीन झालं कार्यक्रम करून कंटाळा आला होता म्हणताना दवाखान्यात दाखवायला गेलो माझा नंबर येणार एवढ्यात आमच्या गावात एक जण आला लागला लोळायला मग मी म्हटलं बाबा या झाले तरी काय डॉक्टरच्या म्हणजे लवकर अगोदर घ्या मला नंतर घ्या मला चालते मला एवढं मी काय एवढं सिरियस नाही त्याला आत घेतला झोपीला स्कोप त्याला लावलं विचार नाडी बघितली जी बाहेर लावली डोळं बघितलं आणि विचारलं तुला झालंय काय तो म्हणला माझ्या पोटात दुखायला लागले हो कवापासून तो म्हणला काय खाल्ले बिलेस काय खाला बिलेस काय आरबाट काय खाल्लेच काय म्हणजे मोगाम काय खाल्लेच काय दुसरं काय गोळी नाही खाल्लायचं मला खाल्लो नाही तर तुझ्या पोटात मग काय दुखायला लागलं तर तो मला घड्या मला काय माहित नाही मग दुखायला मग तुझ्या नावी साहेब तुम्ही मला उपाय काहीतरी सांगा त्या टायमाला पण डॉक्टर म्हणजे जेव्हा तुझ्या पोटात कधीपासून दुखायला लागलंय त्याचं मला झालं असं आज सकाळी माझ्या भावाने मला 4 गाडी घेतली आणि ती माझ्या मला दारदान पुजली जशी मला दारदान गाडी पुजली तसं मला कुटकुट दुखाय भारी दुखाय झाले म्हणजे याला कसा रोग म्हणायचा मळमळ्या रोग भावाचं काहीतरी जर चांगलं झालं तर बारीक पोटात मोरडा उठतो या पण लक्षात ठेवा मित्रांनो भगवंताला एकच मागूया की देवा अगोदर जगाचं कल्याण कर आणि त्यानंतर तुला जर वेळ मिळाला तर मागे बघ संत रोहिदास महाराज सांगतात मन चंगा तो कटोतीने चंगा
स्वतःच मन साफ ठेवा. लोकांचं तोंड जर काळं करायला गेलो तर ते आपला हात काळ. म्हणून देवानं दिलं मला दोन हात, काही नाही वाजवली भजनात. आधी नाही कामाचा छंद लागू दे रामाचा, हे नाही कामाचा छंद लागू दे रामाचा. सुंदर असं नाक डोळ कान घसा सगळं दिलंय. पण जात माणसाची ज्याच्यासाठी जे दिलंय ते आता उपयोग पाव करत नाही. आपल्या रेवणाचा इकडून बाजारला गेला जतला पाऊस पडायचा हो. बाजारला गेला ना बाजारला जाऊन त्या छत्री म्हणला की काही घ्यायची कारण पाऊस पडतोय आधीमध्ये केव्हा तरी. छत्री आणायला बाजारपेठला गेला आणि त्या छत्रीला विचारलं मामाला छत्री घ्यायची. मामा म्हणला पहिल्या नंबरची आहे ती 100ला, दुसऱ्या नंबरची आहे ती 300ला आणि तिसऱ्या नंबरची आहे ती 1000ला. त्यानं उलटी पालटी केली. म्हणला आयला ह्यात मला काय बदल आहे. पहिली पण तसलीच आहे, दुसरी पण तसलीच आहे आणि तिसरी पण तसलीच आहे. ह्याचा जर 1000 रुपये का मामा तर ती छत्रीवाला म्हणतोय अगा अण्णा असा विषय आहे ही छत्री लय म्हणला भारी आहे, गॅरंटीतला म्हणला माल आहे. कसा काडी तुटली बटन तुटलं कापाड फाटलं पीसला पीस बदलून देणार तोपर्यंत तू मरूपर्यंत. तो म्हणला का लगा गळ्याला खाली बरं आहे म्हणला 1000 म्हणला मरूच तर छत्री म्हणले ना ते म्हणला एक. त्यानं छत्री घेतला जाताना म्हणला थांब मामा एक म्हणला याची 2 आटी आहे द्या फक्त 2 आटी सांभाळ म्हणजे छत्री तुला कायम टिकत्या. सांग म्हणला 8 काय 8 नंबर 1 पावसात भिजवायची नाही पुण्यात उघडायची नाही. किंवा म्हणला हळदी कुकू दे पुसतो म्हणला घरातून देवाऱ्यावर तिला. म्हणजे ज्याच्यासाठी छत्री घ्यायची तीच उपयोग राहिला काय करायचं काय म्हणतोय पावसात भिजवायची आणि उन्हात उघडायची नाही. मग काय उपयोग आहे. भगवंतानं तुम्हाला आम्हाला हे शरीर दिलंय कशासाठी देवाचं कुठतरी कीर्तन गुणगान गाण्यासाठी. आम्ही देवाचं नाव विसरलोया आणि प्रपंचाच्याच मागे लागलोया. का तर माणसाला उद्या जगणार आहे का नाही हे पण माहित नाही तरी पण ध्यान राखतं या मित्रांनो. प्रपंचात किती पण राहा किंमत झिरोच आहे आणि देवाच्या दारात 1 तासभर राहा तुमच्या शिरावरती पुण्याईचा वाटा झाल्याशिवाय राहणार. म्हणून देवानं दिलं मला 2 कान ऐकलं नाही कधी पोथी पुराण. आधी नाही कामाचा छंद लागू दे रामाचा, हे नाही कामाचा छंद लागू दे रामाचा. शेळ्या मेंढ्या जो खायला देतोस तुझ्या
त्या शेळ्या मेंढ्याच्या दुधानं माझ्या तोंडाला बाबळ्या आल्या. मग देवा तुला काय पाहिजे सांग तरी मला. महाराप्पा बोलायचं सोपं, बोलायचं सोपं बरोबर आहे आणि करायचं अवघड असतं बरं का. जीभ लय बोलते चुरू चुरू. कारण सूरजला फोन आला कुठं येतो म्हणलं तर आलं पाहिजे म्हण आहे मराठीमध्ये आपल्या. आधी गुतुनी आणि मागणं कुतुनी. येतो म्हटलं की आलं पाहिजे, कारण हा शब्द भगवंताच्या भंडाराचा शब्द आहे हा. अरे महाराप्पा मोठं बोलशील, आणून देतो म्हणशील, असलं मला चालणार. आता इथं किती लोकांना कन्नडचं काय मला माहित नाही, पण कन्नडमध्ये एक म्हण आहे, नाडीचे मधला नागठाणा शिराडोन शिवमणी व्रजंती चिन्नदमणी हुनूर गुरुमणी आलरनूर आरमणी हाल मत कोनूर निलगिरी. शिराडोन शिवाचं स्थान आहे, व्रजंती चिन्ह दाखवलेली जागा आहे, हुनूर गुरुस्थान आहे, आरकिरी राजवाडा आहे आणि हाल मताची निलगिरी कोनूर आहे. माळप्पाने विचार केला, दोन हात जोडलं भगवंता तुला उद्या काय पाहिजे न्यारीला आत्ताच सांग मला. त्यावेळी माळप्पा लागला होता काय राप्पा बोलायला. देवा गुरुदेवा माझा जीव सोडलं काय मागाल ते माग. देवा बरं का गांजाच्या तलपात शीत मिराच्या तलपात बरं का. मुंडे नाही ते मुंडे रे होता नाही तर देव बिडवा द्वेष लागलाय माळप्पाला बोलायला. जसवरच्या पाऱ्याला बरं कमला वाघिनीचा खरवीच खावा वाटतो या तर बरं का जाग्याला. आन बोलाया लागला सांगायाला. दोन हात जोडून पायाला लागला पडायला. सवळच्या पाऱ्याला सवळच्या पाऱ्याला रामायाच्या रातला रामायाच्या रातला. पूजा लागला करायला पूजा लागला करायला. गुणाच्या बालाला मरगाला आता ह्या भागात म्हशीच्या काय म्हणते त्याला पहिले तुम्ही काय म्हणताय खरवी चिक चिक गिन्ना म्हणताय का चिक म्हणताय कसं असतं प्रत्येक भागाची चाल निराळे आहे. आता आम्ही कार्यक्रम करून गेलो आठवडी साईडला तिकडे गोळ्या खरवीला जेवायला एक मावशी बाळा आम्हाला आली आणि मला म्हणते बाळा तुला चटका देऊ का. म्हणलं बाळ चटका देऊ. तिच्या हातामध्ये ती वाटी आणि वाटी सुद्धा खरडा. तर तुम्ही काय म्हणते खरड्याला त्याचा हिरवळ काय म्हणताय मला पण काय माहिती. आमच्या बाजूला म्हणजे खरडा त्या भागात म्हणते त्याला चटका. ती मावशी म्हणजे तुला चटका देऊ का. त्या चटका भाग म्हणलं पाहिला माझ्या त्याशिवाय मी गाणं म्हणणारच नाही. ज्या त्या भागाची भाषा निराळी असल्यामुळे कोण गिन्ना म्हणतंय आमच्या भागात गिन्ना म्हणतोय आम्ही. तुम्ही खरवीज म्हणताय कोण चिक म्हणतंय म्हणजे पहिले धार याला नंतर. माळप्पा मला वाघिणीचा चिक पाहिजे खायाला लागला होता. सिद्धग्राप्पा म्हाळप्पाला बोलायला दोन हात जोडला आपल्या गुरुची परवा
वांगेटला निघून आला होता सोदेश्वरीच्या रानाला शेळ्या मेंढ्याचा भाला होता म्हाळा पाराकायला दिवस गेला अनुषा झाला नळ कोळशा चिमणा गेल्या कोट्याला घाई आल्या गोट्याला आपल्या मेंढ्याची कुर्तर साडी आवरायला माळा पान पाणी कोकरं पाजायला आणि मुल्या मोगड्या कुत्र्याला भाकरी घालून शिरा माळा पान निघून आला होता शिरा डोन मटाला शिरडोल मटाला आणि गुरुविवेशाच्या दिल्या लागला गेला मला तर विचार बरे काल सिद्धमाळा पण करायला आणि काय गाणं केलं बाबा रे त्यात रे देवाच्या यादनेला दोन हात हे जोडून निघून त्या चालला मार्गाला या लागला निघून त्या चालला माळप्पा मार्गाला लागला मुखामध्ये देवाचं नाव मुखामध्ये देवाचं नाव शिराडोन गाव सोडून शिराडोन गाव सोडून देवाला पाहूया शरण देवाला जाऊया अरे वाडीला जाऊया देवाचं दर्शन घेऊया वागणीच्या शोधाला आणि असणाऱ्या पहिल्याच गावाला त्या तर जाग्याला विचार केला म्हणाला संगीत सामान संगीले घ्यायला बरे का आणि स्वतःला बरं का मनाचा विचार लागलाय बाबा हे करायला काय करू माझ्या दैवाला दैव माझ्या गतीला यात्र जाग्या आपा माझ्या गाचा नियम बाबा तेवढा माणूस मोठ्या मात्र तोंडानं बोलतो पण करण्याचा योग आला की माग सरतो माळापान विचार मनाचा केला गुरुच्या चरणावरती माळा पालीन झाला जगाच्या पाठीमित्रांनो नियम आहे की माणसाची भक्ती असावी माणसाची भक्ती आवडीतून पाहिजे सवडीतून किंवा गरजेतून आपल्या रेवणार गावाला आपला रामकृष्ण मामा काका द्यायचे बाजारला जसला गेलं त्यांना दांडगा हाऊस होते कुत्र सांभाळायची म्हणजे आवड आहे हो बाजारला गेलं येताना एक कुत्रा आणि एक गाढव संघ आणलं कशाला तुला मालकाला माहिती आहे बाजारात ते आणलं पैसे देऊन आणलं
सकाळपारी उठायचं, कुत्र्याला आंघोळ घालायचं, शॅम्पून त्याला आमाचं सगळं अंग पुसायचं, त्याला खायला घालायचं आणि त्याला टीव्ही चालू करून द्यायची. कुत्र्याला बदा द्या, गावाला बदा मारायचं आणि त्याला कामाला लावून द्यायचं. ते गाढव म्हणते आईला, कुत्र पण प्राणी, मी पण प्राणी, ह्याला पण विकत आणले, मला पण विकत आणले, पण माझा मालक मला असं का करतोय? त्याला आंघोळ घालतोय, कापड पुसून घेतोय आणि मला मारून कामाला झोपतोय. काय भानगड आहे? त्याला वाटलं कुत्र काय तर ज्यादा काम करत या, मला लांब राहून बघायचं. लांब उभा राहिलं कुत्र ते गाडाव आणि बघतोय नेमकं कुत्र काय काय करतंय. सकाळी उठलं, त्याला मारकांवर घातली, अंग पुसलं, थोडा दिमूड दिला, खायला घातलं. गाडाव म्हणलं आईला मालक कसं करतोय, कुत्र कुठं म्हणा काय करतंय. संध्याकाळी मला जरा पाळ ठेवूया. संध्याकाळी जेव्हा मालक कामावर घरला आला, त्या टायमाला कुत्र उठलं, गेटवर गेलं आणि मालकानं गाडी लावल्या गुडघ्यापासून पप्प्या म्हणल्या मालकाला 2 छाती पाहिजे होते आणि त्याला लागलं चाटायला. चाटल्या मालकाला ते कुणी बघितलं, आईला म्हणला माझं इथं चुकलं. म्हणला मालकाला म्हणला मी रोज चाटत नाही. मालकाला म्हणला रोज चाटल्याशिवाय म्हणला मालक माझा मुका घेणार नाही आणि मालक मला म्हणला रोज प्रेमानं खायला घालणार. त्याला चाटल्या मालकाने 2-4 मुख घेतलं. दुसऱ्या दिवशी डाराव ज्या टायमाला मालक याच्या टायमाला दरवाजावर उभा राहिला, दरवाजावर उभा राहिला ते गाडव आणि मालक याच्या टायमाला त्या गाडी उभा राहिला, त्याला आला चाटायला. आधी गाडी पाडली, पायावर पडली, ते छाती उभा राहिलं आणि त्याला लागलं चाटायला. आणि डोळे दाखवून त्याला वाटलं मालक मला 2-4 तर मुख घेणार. ते छाती उभा राहिला आणि लागलं त्याला चाटायला. मालक माग सरला, कानावर 2 काट्या काढल्या आणि गावाला एवढं पडूस तर मारलं. गाडव म्हणतोय आईला बहुतेक माझं याला घरात खाट लागलं आणि कुत्र्याचं घरा याला गुळमाट लागलं म्हणता येणं, मला मारलं. कुत्र्याजवळ ते ओरडत लागलं. कुत्र्याला म्हणतोय, कुत्र्या दादा तू ज्या टायमाला मालकाला चाटलं त्या टायमाला मालकानं तू 2-4 मुख घेतलं आणि जेव्हा मी चाटलं तेव्हा मला मालकानं कानाबरोबर काठी घेऊन मारलं. असं का बाबा, तू पण प्राणी, मी पण प्राणी, तुला पण विकत आणले, मला पण विकत आणलंय. तेव्हा कुत्र काय म्हणताय का? त्याला कुत्र म्हणते दादा जरी आपण प्राणी असलो तरी तुला वेगळ्या आशयातनं आणलंय आणि मला वेगळ्या आशयातनं आणलंय. म्हणजे मला काही कळलं नाही. अरे दादा तुला आणलंय गरजेतून आणि मला म्हणलं आणलंय आवडीतून. म्हणताना कायम गरजेतून भगवंताची भक्ती करू नका, देवाची भक्ती आवडीतून करा. मरेपर्यंत तुमची भक्ती सपणार. तुम्ही शाहीर जर असला, गोविकार असला, जर रोज जर वागला तर तुम्हाला झोप लागणार. म्हणजे याला म्हणायचं आवडीतून केलेली भक्ती मरेपर्यंत तुम्हाला सोडत आणि तात्पुरती केलेली भक्ती ती तुम्हाला कधी सोडून जाईल हे सांगता येणार. म्हणताना संत महात्मे तुम्हाला मला काय सांगतात, गळ्यामध्ये टाळा, गळ्यामध्ये माळा, हातामध्ये टाळा, चंद्रभागेच्या काठाला, चंद्रभागेच्या काठाला विठ्ठला वारकरी आल्या भेटला, विठ्ठला वारकरी आल्या भेटला. आपल्या
प्रसिद्ध नामवंत रेवणागावचे शाहीर बिरा बापू खांडेकर यांच्या पुण्यस्मरणार्थ त्यांचे चिरंजीव रामकृष्ण बिरा खांडेकर यांच्या पूर्ण कुटुंबियांच्या वतीनं आणि त्यांच्या वतीनं आमच्या ओळीकारांना सिद्ध मालापाच्या कथेकरता 1001 रुपयाचं बहुमान अर्पण आलं. सिद्ध बिरेशान मोठ्या मालापण आदिमाई शक्ती रेणुका मातेनं माझ्या करण्या लाडीनं वरवंच्या राजानं जतगावच्या आदिमाई शक्ती रेणुका मातेनं भगवंत कुंड सुरखान उद्गाव शिदानं ज्ञान ऐश्वर्य सुख शांती समाधान या सद्भक्ताला अर्पण करावं, त्यांचा वारोद्धार करावा ही भगवंत काश्मीराच्या क्षणावरती विनंती व मागली. त्यांचा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या गावचे सुप्रसिद्ध प्रवचनकार हरिभक्ती परायण रिटायर्ड मेजर दत्तात्रय हरिभाऊ वाघमोडे सॉरी तरी असणाऱ्या मेजर साहेबांनी सध्याच्या प्रवचनकार महाराजांनी आमच्या ओळीकार मंडळाला विठ्ठलाच्या या गाण्याकरता गीताकरता 201 रुपये अर्पण केलं. माझ्या भगवंत पंढरीच्या पांडुरंगायानं संत बाळगावानं सगळ्या साधू संतानं यश कीर्ती ज्ञान ऐश्वर्य सुख शांती समाधान या असणाऱ्या महाराजांना अर्पण भार करावं. त्यांचा मंडळाच्या वतीनं परिपूर्ण आभार. त्यांचं धन्यवाद धन्यवाद आणखी धन्यवाद. तसेच जतगावचे राजदादा डोंबळे गायकाराचे असणारे आमच्या गोंडे तयार करणारे तसेच कलाकार त्या कलाकार दादानं डोंबळे अण्णांनी आमच्या ओळीकार मंडळाला भगवंत महारापाच्या कथेकरता 101 रुपये अर्पण केलं. माझ्या असणाऱ्या रेणुका मातेनं वन काशलिंगानं आदिमाय शक्ती माझ्या मायाका देवीनं भगवंत वन काशलिंगानं यश कीर्ती ज्ञान ऐश्वर्य आरोग्य सुख समाधान या डोंबळे नामदेव त्यांचा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच त्यांचे पप्पा आणि आमचे मामा शिवाजी मामा वाघमोडे यांनी सुद्धा आमच्या ओळीकार मंडळाला 101 रुपये अर्पण केले. ती सध्या ते सोसायटीचे चेअरमन साहेब आहे. ती चेअरमन साहेबांनी आमच्या ओळीकार मंडळाला 101 रुपये अर्पण केलं. भगवंत बिरदेवानं माझ्या असणाऱ्या नसुलीच्या सिद्ध नाथानं माझ्या धुळदेव महाराजांनी यश कीर्ती ज्ञान ऐश्वर्य आरोग्य सुख शांत समाधान या चेअरमन साहेबांनी द्यावं, त्यांचा वाढोधार करावा. धन्यवाद. आता आपले आपण राहिले पाळी किती मिनिटं झाले आमची पाळी आता ओके झाले. 5 मिनिटांवर शेवटच्या जातो आणि दुसऱ्याने पाळे. त्यामुळं माळापानं भगवंत बिरापाला नेमका वागणीचा चिक किंवा गिन्ना आणला का नाही हे जर ऐकायला तर घरला जाऊ नका. पुढल्या पाळीमध्ये किंवा पुढल्या बारीमध्ये तुम्हाला ऐकायला भेटेल. पण जाताना एकच विनंती करतो मित्रांनो, आपला धनगर समाजाचा हालमत फार श्रेष्ठ आहे, फार मोठा आहे. कारण आज 2025 चालू आहे. 2024च्या भावनुकमध्ये सांगितलं आपाच्या वाडीच्या भारत पाकिस्तान युद्ध होईल. कुणाला वाटलं नव्हतं की भारत आणि पाकिस्तानाचं युद्ध होईल, पण आता ती परिस्थिती चालू आहे बघा. धनगराचं जेव्हा कधी लबाड बोलत नाही ती त्यांच्या मुखामध्ये सत्य करण्याची वाचा असते. पहिली गोष्ट पहिला पुरावा आप्पाच्या वाडीचं भागणूक, दुसरा पुरावा पट्टण कोडलीचं जोड हाताऱ्याचं हेडाम आणि तिसरं धनगराच्या असत्य हाल मताची काशी असणार
भूकैलास फुलजयंती वर्षातून एकदा महाराष्ट्राच्या पंचशिखराला होणार मुंडास किंवा हे आज त्या काही थांबलेलं नाही किंवा बंद झालेलं म्हणताना जाता जाता विनंती करतो आयुष्यामध्ये कमीत कमी एकदा तरी माझ्या महाराप्पा शिदाची फुलजयंती बघा. भगवंत बिराप्पाला महाराप्पान भक्ती करून कसा नेमका भक्तीच्या डोलाऱ्यामध्ये बांधून घेतलाय हे बघण्यासाठी आयुष्यात एकदा तरी महाराप्पाची भूक यायला फुलजयंती बघितली पाहिजे. कारण का शिव पार्वती येते कैलास फुलजयंती होई जन्माला येऊन मुंडाचा येगदा पाय जन्माला येऊन मुंडाचा येगदा आयुष्यामध्ये किती पण मोठं व्हा, चांगलं शिका, तिथे कोण आता आपले समाज काही हरत राहिलेला नाही. ग्रॅज्युएट व्हा,
तो भंडारा पवित्र आहे. ज्या भांड्यानं बाळूमामाच्या जगाने वेळ लावलं असा पवित्र भंडारा आहे. पण आम्ही त्या भंडाऱ्याला कमी लिखतोय. पण असं करू नका. भंडारा पवित्र आहे, श्रेष्ठ आहे. सागर मंथनातून जो उत्पन्न झालाय. भंडाऱ्याचं मूळ नाव आहे हरिद्रा. हरीपासून हरिद्रा उत्पन्न झाल्या आणि तोच भंडारा मणी मल्लासुराला मारताना प्रत्यक्ष शिव विष्णूनं या शिवाचे अवतार मल्लासुराला मारण्यासाठी खंडोबाला अर्पण केला. भंडारा पवित्र आहे. मांडला तर भंडारा आहे, नाही तर हळकुंडाची माना. भंडाऱ्याला जाणूया म्हणून चिंता सारी तुला वाही गुरुबळ कटहाई ख्याल करो न सागर गाई जन्माला येऊन मुंडाचा येणार माई जन्माला येऊन उदयाची येणार बारीमध्ये महाळापण विरापाल दूध आणलं का नाही हे नक्की ऐका. रोज झोपायचा, रोज प्रपंच सारखा, रोज घरात करायचा, रोज शाळेत काढायचा आहे. प्रपंच पुन्हा सुटल्या नाही, तुम्हाला पण सुटल्या नाही, मला पण सुटल्या नाही. तिथनं 4 ला नाही 5 जाऊन दे. 4 मला पण काढायला लागतंय, घराला बसायला लागतंय. ते सुटलं नाही, मला पण सुटल्या, तुम्हाला पण सुटल्या नाही. फक्त घरी कोण जाऊ नका. असा 2-3 भागाचं चांगलं शहर आणलेत या कुटुंबियानं, त्याचा आस्वाद घेत झाला. म्हणून सुंबराला मांडला उभा राहिला जाग्याला चांगली माझ्या जिल्ह्याला दत्तगाव तालुका तालुक्याच्या बाजूला रेवणाळ गावाला माझ्या बघा तुझ्या